रामरक्षेचे अंतरंग ही ऑडिओ सिरीज कशासाठी आणि कुणासाठी? सध्याच्या काळात आपल्या आजूबाजूला अतिशय उदास आणि निराशाजनक असं वातावरण आहे. कोरोनाच्या महासंकटाचा मुकाबला करताना प्रत्येकजण तनानं आणि मनानं अगदी थकून गेला आहे. शारीरिक व्याधींनी त्रस्त आणि नैराश्याने ग्रस्त असलेल्या या काळात प्रत्येकानं प्रत्येकाचं मनोधैर्य टिकवून ठेवण्याची गरज आहे. म्हणूनच रामरक्षेचा हा उपक्रम सुरू करीत आहोत. रामरक्षा म्हणजे शरीराची आणि मनाची रक्षा. हा केवळ एक स्तोत्रमंत्र नाही, तर ते शरीरासाठी आणि मनासाठी तयार केलं गेलेलं एक सुरक्षा कवच आहे. ज्याप्रमाणे रस्ते अपघाताच्या प्रसंगात हेल्मेट हे आपल्या डोक्याच्या सुरक्षा कवचाचं काम करतं, त्याचप्रमाणे संकट काळात रामरक्षेचं हे कवच आपल्या मनाला सांभाळणार आहे, आपलं आत्मबळ टिकवून ठेवणार आहे. ध्वनितरंग विज्ञानाच्या शास्त्रानुसार रामरक्षेचं पठण केलं तर प्रत्येकालाच हे मनाचं सुरक्षा कवच आपलंसं करून घेता येईल. आपल्या प्रारब्धात जी काही संकटं आहेत ती टळणार नाहीत, पण त्या संकटांशी मुकाबला करताना आपलं मनोबल आणि आत्मबल टिकवून ठेवण्याची शक्ती या रामरक्षा कवचात आहे. आपल्या जुन्या जाणत्या पूर्वजांनी ते आधीच सिद्ध करून ठेवलंय. आता आपल्याला फक्त ते सांभाळायचं आहे. आस्तिक, नास्तिक, श्रद्धाळू, अश्रद्ध, मूर्तिपूजा समर्थक, मूर्तिपूजा विरोधक अशा सगळ्या वादविवादांना बाजूला ठेवून आपल्याला रामरक्षेकडे आजच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचं आहे. हा उपक्रम कोणत्याही एका समाजाचा, धर्माचा, पंथाचा किंवा वर्गाचा नसून तो प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये वसलेल्या रामाचा आहे. राम हे एक तत्व आहे, आपल्याच आतमधलं तत्व. राम ही मनाची एक तरल अवस्था आहे. राम म्हणजेच बुद्धी, राम म्हणजे भावना, राम म्हणजे संवेदना, राम म्हणजे ज्ञान, राम म्हणजे भक्ती आणि राम म्हणजेच कर्म. आज अनेक वर्षांनी असा काळ आला आहे की आपल्या आजूबाजूला पाहावं तिथं नैराश्य, उदासी आणि समस्याग्रस्त वातावरण आहे. अशा वातावरणात विज्ञान युगातल्या रामाचा आधार घेतला तर हे रामतत्वच आपल्याला प्रत्येक परिस्थितीत आधार देणार आहे. चला तर मग जाणून घेऊया रामरक्षेचं अंतरंग. गुढीपाडव्यापासून रोज 15 मिनिटांची विचार मालिका, स्वतःच्या मनावर काम करायला लावणारी, आपलं शरीर स्वास्थ्य टिकवणारी, आपल्याला आत्मबल देणारी एक आगळी वेगळी ऑडिओ सिरीज रामरक्षेचं अंतरंग.